शेतकरी बंधूंनो, तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये। मी तुम्हाला आज सांगणार महाराष्ट्रामध्ये कसा पाऊस पडणार आहे, कोणत्या भागामध्ये अतिवृष्टी पाहायला मिळेल, कोणत्या भागामध्ये जोरदार ते अति स्वरूपाचा पाऊस दिसेल, कोणत्या भागामध्ये साऱ्यावर साऱ्या दिसेल, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल लगेच सबस्क्राइब करू शकता। तुम्ही शेजारील बटनला बेल आयकॉन पण दाबू शकता असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। तर शेतकरी मित्रांनो, पावसासंदर्भ बातमी अशी आहे की विदर्भाकडे बघितलं तर काही पट्ट्यामध्ये जोरदार सरी दिसेल। अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, उमरखेड, नागपूर, भंडारा, आर्वी, वरुड, अकोट, अचलपूर, खामगावच्या परिसरामध्ये बघितलं तर काही भागामध्ये साऱ्यावर साऱ्या दिसेल, काही भागामध्ये अतिवृष्टी पाहायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, बातमी अशी आहे की खानदेशकडे, बुरहानपूर, पारोला, जळगाव, धुळे, पुढच्या परिसरामध्ये काही भागामध्ये चाळीसगाव, मालेगावच्या परिसरामध्ये मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे आणि काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसेल। तर शेतकरी बंधूंनो, पश्चिम महाराष्ट्राकडे बघितलं तर या काही भागामध्ये मोठ्या पाऊस दिसेल आपल्याला। जुन्नर, अहमदनगर, खेड, श्रीरामपूर, इगतपुरी, पुणे, जेजुरी, तौड, इंदापूर, करमाळा, बार्शी, पेठच्या परिसरामध्ये, सोलापूर, सांगलीच्या परिसरामध्ये, कोल्हापूर, पंढरपूर, सांगलीच्या परिसरामध्ये मोठा पाऊस दिसेल आपल्याला आज दरम्यान। आज मध्यरात्री किंवा उद्या दरम्यान पाऊस दिसेल आपल्याला। गोरेगाव, खोपोली, मुंबईच्या परिसरामध्ये अनेक भागामध्ये, बहुतांश भागामध्ये जोर दिसेल आपल्याला पावसाचा। गोरेगाव, सातारा, चिपळूण, रत्नागिरी, कराड, विटा, कोल्हापूर, राजापूर, सावंतवाडीच्या परिसरामध्ये, वलसाड पासून तर खाली पणजी पर्यंत काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस दिसेल। मुंबईकडे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे आणि कोकण पट्टीमध्ये सांगली, सातारा, कराड या काही भागामध्ये, विटा, सांगली, कोल्हापूरच्या परिसरामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। तर शेतकरी बंधूंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून। बाय बाय।